जीजे समाधान्या, असं खचून जाऊ नकोस पोऱ्या. अरे तूच खचून गेलो कसं चालेल? अरे हे बघ, एवढं बी असं काही नाही झालं रे. तिथं जरा काहीतरी होतंय तर नशीब खोडा घालतंय. तर या सगळ्या पुढे हात टेकलं तर अरे आपण असं बोलून कसं परत चालेल? काय करू सांग की. मला तर आता शेडीच्या समोर उभं राहायची बी हिंमत नाही बघ. मामा, तुम्ही मनात असा विचार का आणताय? आपल्याला वाटलं तरी होतं का हर्षवर्धनची आई असं वागतील ते? पण हे बघ समाधानी, 2 एक दिवस थांब. निघत ह्यात पण मार्ग निघतो का नाही बघ तूच. काय मार्ग निघणार आहे जीजे? मला तर समजा अंधार दिसायला लागलाय आता. मामा, मला काय वाटतंय, हर्षवर्धन जरी नाही म्हणत असले तरी आपण त्यांच्या आईंना जाऊन भेटू, बोलून घेऊ त्यांच्याशी. नको नको, असलं काय नको करायला. परत त्या काय बोलल्या तर? बोलून बघू तर, असाच मार्ग निघणार मामा. आणि तुम्हाला जर कसं तरी वाटत असेल तर मी जाऊन बोलते. मला काय वाटतं माहितीये का, कोणतं तिराईत माणसाने यात समेट घडवून आणला पाहिजे बघ. मामा अहो, आपण करू काय तर, पण तुम्ही असं बसू नका. मामा, तुम्ही असं केलं तर बाकी सगळ्यांनी काय करायचं? लाख मोलाचं बोललीस बघ शीतल. असं बोलून काय होणार नाही. आपण आहे ना, आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. अगं तुम्ही आहे म्हणून सगळं आहे ग, म्हणजे मी एकटा काय करणार त्याला? आणि जयश्रींची तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचं लगीन झालंय आता. त्यांच्या नवऱ्याच्या साथीनं ते परत उभ्या राहतील. त्यांचा संसार थाटतील आणि होईल तशी मदत आपण करूच की मामा. पण शीतल, अगं राहून राहून जेडीच वाईट वाटतंय बघ मला. आता या घडीला तिच्या मनाला काय वाटत असेल ना, ते तिचं तिलाच माहित. अरे देवा, अरे काय पाप केलं होतं, तेही दिवस बघायला लागतात आम्हाला. काय करायचं? शांत हो जरा. अगं कशाची शांत हो बाई जेडे. तुझ्या तर माग काय साडेसाती लागली कुणास ठाऊक. जरा कुठं चांगलं व्हायला लागलं तर मम्मी, आकाशी रडू नकोस ना ग तू. हा, रडू नकोस म्हण. मला तर वाटतंय ती अवदसा ती शिकली ह्या घरात आली का नाही तेव्हापासून सगळं वाटोळं झालंय बघ. तिच्यामुळेच घडतंय सगळं. होय मम्मी, असं असेल ना, पहिलं तिला घराबाहेर काढ बघ. अगं बाई जयडे, म्हणून तर सगळा आटापिटा करत होती मी. पण जळू सारखी चिटकून बसली की ह्या घराला ती. म्हणलं तुला तर ह्या घरातनं बाहेर काढावी. तू तर कुठं तर चांगल्या घरात जाऊन राहशील तर कुठं काय. अगं मम्मी, बस, काय गरज होती मग अशी शहाणपणा करायची? अगं काय तर केलं असतं की त्या भैयांनी. त्यांचं बाहेर कुठं तर फ्लॅट असतील की, तिकडं वाई नाही तर साताऱ्याला जाऊन राहायचं. इथंच राहतो म्हणून म्हणायची काय गरज होती का तुला? आम्ही काय गाव सोडून जाऊ दोघं? अगं गावात राहायचं म्हणतीस तर जाऊन सासूचं पाय धरायचं. 2 लाथा खायच्या पण तिथंच जाऊन राहायचं होतंच. आता ही केवढ्यात पडलं सांग बरं. मी नाही का खाल्ल्या त्या म्हातारीच्या. काय जिजीने तुला लाथ? अगं लाथा म्हणजे उठसूट बोलायचीच की, पण तेवढं खपवून घ्यायचं असतंय जेडे. ते काय नाही, आता एवढं 4 दिवस जाऊ दे.
मग आपण जाऊ तुझ्या सासूकडे तुझ्या घरी आणि जाऊन माफी मागू बाई तिची. आणि हर्षवर्धन त्यांचं काय? अगं त्यांचं काय आता? अगं मम्मी ते नको म्हणले तर? चेडी त्यांना कशाला सांगत बसायचंय, आपलं आपण जाऊन येऊ गुपचूप. सांगितलंच की, म्हणजे अजून चिडायला का माझ्यावर? मम्मी मला संसार त्यांच्यासोबत करायचा आहे का माझ्या नवऱ्या संग ग? अगं बर, बोलते बाई मी त्यांच्या बरोबर. बघ बोल तूच, खरं काय करायचंय ते. हा, आणि हे बघ, किती जरी काय जरी झालं तरी पूजा तुम्ही तुमच्याच घरला करा. आणि हे तर बी नाही, बाहेर बी कुठं नाही, ही ध्यानात ठेव. काय ग मम्मी, एवढ्यातच एवढी जड झाली का लगेच तुम्हाला मी? जेडी, तू बरंच पुढे बघा, काय वाटेल तसं बोलू नको. अगं अगं तुझ्या भल्यासाठीच बोलती ना हो मी. बर बाई, चुकलं माझं. जेडी, एकदा फक्त तू भैयाच्या घराचं माप ओलांड, मग बघ सगळं तुझ्या ताब्यात येईल. बरं चला आता बाहेर. ते भैया कवाधरने चौकटी जवळ बसल्यात, त्यांना आत घ्यायला नको वय. वय की हे बघ, आता बाहेर गेलीस की काय सुद्धा विषय काढू नकोस त्यांच्याजवळ. माझी मी बोलते काय बोलायचं ते, म्हणजे जरी चिडलं तर माझ्यावर चिडू देत. वय तू म्हणशील तसंच करू आपण. चल, चल. अहो तुम्ही असं काय बसलाय? अहो एवढा जावं ये घरात, बघा जावा त्यांना जरा, आत घ्या बरं. अगं तसं नाही पुष्पे, त्यांचे दोस्त बसलेत म्हणून मी गेलो नाही. अहो तुम्ही भैयांना आत तर बोलवा, बाकीची जातील बरोबर. बर. हर्षवर्धन, अहो असं दारात किती वेळ बसणार? घरात चला की. पोरांनो, जावं तुम्ही, आम्ही थांबतो इथंच. शांत व्हा. जयश्री, अहो शांत व्हा.